युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात आज रमजान ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा केली। यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाहवर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। नमाजानंतर मौलाना यांच्यातर्फे देशात अमन, शांतता आणि भाईचारा कायम राहावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली। ईदच्या निमित्ताने दौंड शहरात सर्वधर्मीय ऐक्य आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आज रमजान ईदच्या निमित्तानं ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली। त्याचबरोबर जगात शांती, अमन राहावं यासाठी देखील या ठिकाणी सांगण्यात आलं। तर काय सांगाल, कशा पद्धतीने ईदचा माहोल आहे आणि कशा पद्धतीने साजरी केली जाते? आज रमजानचा शेवटचा आणि अंतिम टप्पा म्हणजे ईद उल फित्रची नमाज पठण झाली। शाही आलमगीर मस्जिदचे इमाम खतीब असलम रजा यांनी नमाज पठण करून संपूर्ण देशवासियांसाठी अमन आणि शांतीचा साठी अल्लाहकडे दुआ आणि प्रार्थना केली। इस्लाम म्हणजे शांती हा संदेश आज मौलानांनी नमाजद्वारे केला आणि दुआमध्ये संपूर्ण भारतवासियांसाठी प्रार्थना केली की आपण सर्व बांधव एकमेकांसाठी धावून येणारे आणि मदतीसाठी धावणारे अल्लाहपाशी प्रार्थना केली की सर्व मुस्लिम आणि हिंदू, जय भीम सर्व धर्माचे इथं आलेले आम्ही एक आहेत। मोहम्मद पैगंबर रहमतुल्लिल आलमीन आहे। हे फक्त मुस्लिमांसाठी नाही तर संपूर्ण आलमसाठी आणि संपूर्ण जगासाठी हे रहमत म्हणून आलेले आहे आणि त्यांच्यावरच हा कुराण शरीफ पावन महिन्यात उतरण्यात आला आणि ह्या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव संपूर्ण महिनाभर उपवास करून आपल्या अल्लाहपाशी प्रार्थना करतात की संपूर्ण देशासाठी हा अमन आणि शांतीचा पैगाम देतो। आज प्रार्थनेमध्ये पण मौलानांनी हेच प्रार्थना केली की आज भारतीय वासियांमध्ये एकही अशी टिकून राहिली पाहिजे। आज पोलीस बंदोबस्त पण चांगल्या प्रकारे राहिला, इथं कुठेही गाळबोट लागला नाही। मी सर्व पोलीस प्रशासन आणि पत्रकारांचे पण असे आभार मानतो। जय हिंद, जय भारत।